ध्येय काय आहे नेमकं आयुष्यामध्ये आता पुढे? खरं तर मला लहानपणापासूनच एक नट व्हावंसं वाटतो आणि एक फेमस पर्सनॅलिटी जसं म्हणतो आपण, एक सेलिब्रिटी व्हावं वाटतो आणि त्यासाठी माझी धावपळ नेहमी सुरू असते. पण बिझनेस पण करावा वाटतो, कारण बाबांचा बिझनेस असल्यामुळे थोडंसं त्यांच्याकडे लक्ष. तर मी आता साईड बाय पॅरलली MBA सुद्धा करणार आहे आणि या क्षेत्राकडे, म्हणजे माझ्या जी आवड आहे त्याच्या क्षेत्रामध्ये मी प्रयत्न या करणार आहे की क्षेत्रामध्ये मला काम संधी करत करत MBA सुद्धा करणार करणार आहेस. आहे. हो. भरत, जनरली लावणी हा नृत्य प्रकार स्त्रिया सादर करताना दिसतात, हो. परंतु तू पुरुष आहेस आणि ही लावणी तू सादर करतोस. तुला काय वाटतं लावणी सादर करताना? खरं तर तुम्ही आता म्हणला की स्त्रिया करतात, पण असल लावणीची सुरुवात ही पुरुषांनीच केलेली आहे. हा, आणि पुरुषांनी का करू नये लावणी? मला हा एक सांगावा वाटतो की लावणी लिहिणारा पुरुष, लावणीला साथ देणारा पुरुष आणि लावणीला दाद देणाराही पुरुष, तर पुरुषांनी का लावणी करू नये? आणि माझा अनुभव असा आहे की माझे गुरु आम्ही बालगंधर्वांना मानतो आणि त्यांचा वारसाच आम्ही जनरली चालवतोय. आणि बालगंधर्व जेव्हा स्टेजवर यायचे आणि जसं नाटक सादर करायचे आणि जसं रंगवायचे त्या रंगमंचाला, तर लोक त्यांच्याकडे तेव्हा बालगंधर्व म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून, आणि ते फडानंतर किंवा त्या नाट्यानंतर त्यांना बालगंधर्व म्हणूनच ओळखायचे. हा, बालगंधर्व. तसाच माझा पण अनुभव आहे. मी जेव्हा स्त्री पोशाखमध्ये जातो तेव्हा स्त्री किंवा एक लावणी करताना स्त्री म्हणूनच स्वतःला समजतो आणि लावणी करायचं आहे, एक शृंगारिक लावणी करायची आहे किंवा एक शृंगार करून करायचं आहे, एवढं मत असतो. आणि प्रेक्षकांचे आम्हाला दाद मिळावं, प्रतिसाद चांगला असावं, हेच आमचं ध्येय असतं. हा, पण लावणी सादर करताना स्त्रिया जे अभिनय करतात त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जे आपल्याला सहज दिसतात, परंतु तू पुरुष आहेस आणि तू लावणी सादर करतो. पण लावणीमध्ये सादर करण्यासाठी जे काही अभिनय आहे ते तुला करताना काय करावं लागतं? काही वेगळं नाही, मनामध्ये आम्हाला घ्यावं लागतं की मी स्त्री आहे. एकदा अच्छा. स्त्री पोशाख अंगावर आले, स्त्री म्हणूनच स्वतःला वाटतो, तर तो आपोआप येतो. जेव्हा आपण समजतो तर आपोआप सगळ्या गोष्टी घडतात. त्याच्यासाठी काही प्रत्यक्ष काही करायची मला काही म्हणजे गरज वेगळं पडत काही नाही. करावं लागत नाही. काही नाही. पण ते आपल्या मनात जर ते असेल, आंतरिकच जर ते असेल, तर ते आपोआप तुझ्या हो, हो. नृत्यामधून सादर होतं, हो. असं तुला याच्यात म्हणायचंय. बरं भरत, लावणी तू सादर करतोस आणि ही लावणी स्त्रियामुळे प्रकाश झोतात आलेली आहे किंवा लावणी ह्या स्त्रियांनीच करावी असा एक आपल्याकडे समज आहे, पण पुरुषही हल्ली लावण्या करताना दिसतात आणि तूही त्यापैकी लावणी केलेली आहेस. परंतु लावणी केल्यानंतर तर पुरुषांनी साडी घालायची म्हटल्यानंतर आपल्या समाजाकडून किंवा मित्राकडून काही वेगळ्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असते. हो. तर तू लावणी केल्यानंतर अशा काही तुला प्रतिक्रिया तुझ्या नातलगाकडून, मित्राकडून मिळाल्या आहेत का, खरं तर चांगल्या अथवा वाईट? खरं तर जेव्हा एक पुरुष किंवा एक कोणीही पुढे जायचा प्रयत्न करतो, त्याला एक जण दाद देणारा असेल तर 10 जण ओढणारे असतात. अच्छा. माझ्यासोबत असंही काही झालेलं आहे. खूप जण म्हणजे म्हणतात की हा पुरुषांनी करू नये, समाज काय म्हणेल काय. पण मला काय वाटतं, ही एक कला आहे आणि लोकांनी याला एक कला म्हणूनच पाहावं. नक्कीच. आणि कलावंत काय सादर करतोय, तर आम्ही प्रेक्षकांसाठीच करतो. प्रेक्षकांसाठीच, कला ही प्रेक्षकांसाठीच असते. आणि एक आनंद आहे, हा एक कलाचा प्रकार आहे, तर कला म्हणून पहा. आणि इतर म्हणजे मी अभिनय तर पुरुष पुरुष म्हणूनच करतो ना. अभिनय करताना मी पुरुष असतो. मी अभिनय आतापर्यंत स्त्रियाच्या रोलमध्ये कधीच केलेला नाही. लावणी जरी हा मी स्त्री पोशाखमध्ये करतो, अभिनय मी पुरुष म्हणूनच लीड रोलमध्ये केलेला आहे. अभिनय पुरुष म्हणून केलेला आहेस, पण लावणी सादर करताना साडी नेसावी लागते. तर महाविद्यालयात तू लावणी सादर केलेला आहेस हो. वार्षिक स्नेह संमेलनामध्ये. हो. तर तिथे लावणी सादर केल्यानंतर महाविद्यालयात वावरताना तुला काही अशा वेगळ्या प्रतिक्रिया मिळाल्या का, मुलांकडून, मुलींकडून, महाविद्यालयातल्या? आता 10 तोंड असतात. काही माझे प्रतिसाद करतील, काही काय म्हणतील, पण मी नेहमी त्या 10 जे चांगले म्हणतील त्यांच्याकडे पाहतो. काही एखादा अनुभव तुला श्रोत्यांना सांगता येईल? अनुभव म्हणजे जेव्हा मी जातो तर आमच्या इथे एक मिस्टर आणि मिस MGM म्हणून स्पर्धा होते. मी मिस्टर MGM झालेलो आहे. अच्छा. तर मुलांना काय मला चिडवतात की हा मिस्टर MGM सुद्धा होईल आणि मिस MGM सुद्धा होईल. तर हा एक विनोदाचा प्रकार आहे. पण चिडवणारे चिडवतात, मी त्यांच्याकडे कधी लक्ष देत नाही. म्हणून देवाने मला 2 कानं दिलेले आहेत. चांगले कॉमेंटही काही मिळत असतील ना तुला? हो, पण खूप चांगले चांगले. कॉमेंट म्हणजे मला काही लोक सुरेखा पुणेकरांशी तुलना करतात, माझी बॉडी तशी असल्यामुळे, आणि मला त्याचा खूप आनंद आणि गर्वही वाटतो.
आणि सुरेखा पुणेकरांची एक खूप चांगली एक काय म्हणतात एक टॅलेंट आहे की ते कुठल्याही अँगलने पाहिलं तर प्रेक्षकांना वाटतो की ते माझ्याकडेच पाहत आहेत. अच्छा, ते एक त्या लावणीमधलं तर एक त्यांच्याकडून मी हे शिकून अदा. अदा एक आणि मी ती अदा शिकून आणि मला कुठल्या अँगलने तर ते म्हणतात सुरेखा पुणेकर की मी प्रत्येक प्रेक्षकाला आपलं प्रियकर म्हणून समजते. अच्छा, लावणी तसंच मी पण समजून प्रत्येकाला पाहतो तर लोक म्हणतात की तुमचं नजर बाबा माझ्याकडे होतं की त्यांच्याकडे होतं. प्रत्येक- सगळ्यांना वाटत होतं की आमच्याकडेच पाहताय तुम्ही. प्रेक्षकाला वाटतं की हे लावणी सादर करणारी स्त्री जी आमच्याकडेच बघते आहे, हो. म्हणून त्याच्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट येतो. आणि कारण मला अदा हा बैठकीच्या लावणीमध्ये खूप करावी लागतं आणि मी बैठकीच्या लावण्या जास्त करतो. या क्षेत्रामध्ये प्रत्येक जसं की प्रत्येक क्षेत्रामध्ये जेव्हा कोणी एखादा युवक येतो किंवा युवती येते किंवा कोणीही माणूस येतो, त्याच्या मागे त्याचं एक धारणा असते, त्याला एक आयडल असतो, गुरु असतो. तर तसा या क्षेत्रामध्ये तू काही गुरु केलेला आहेस का, किंवा तू कोणाला गुरु मानतोस का या क्षेत्रामध्ये? मी असं तर कुठं प्रशिक्षण वगैरे काही नाही घेतलं म्हणून माझे गुरु तर असं नाही, पण माझे गुरु म्हणजे मी बालगंधर्व यांनाच म्हणतो. कारण त्यांनी जे रंगमंचावर जे कला सादर करायची तीच आम्ही पण पाहून त्यांचाच वारसा चालवतोय. बालगंधर्वाची कला अजरामर कला आहे. हे सर्व करत असताना अनेक लोकांकडून कौतुकाची थापही मिळालेली आहे, अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. हो, खरं तर खूप पुरस्कार आहेत मला आतापर्यंत. 26-30 पुरस्कार मिळालेले आहेत मला. त्याच्यात मोठं म्हणायचं म्हणजे मला स्टेट लेवलमध्ये लावणीमध्ये द्वितीय पारितोषिक आहे. अच्छा. आणि आंतर महाविद्यालयामध्ये 2 भरतनाट्यममध्ये, 1 लावणीमध्ये आणि आंतर विद्यापीठमध्ये सुद्धा मी सहभाग घेतलं होतं. विद्यापीठाच्या युवक महोत्सवामध्ये सुद्धा तू सहभागी झाला असशील? हो हो झाला होता? हो त्याच्यात परफॉर्मन्स झाले तुझं? हो हो स्पेशल परफॉर्मन्स सुद्धा झालेले आहेत आणि मला पारितोषिकही आहे तिथं. त्याबरोबर मला कॉलेजचा मुकुटमणी, महाविद्यालयाचा मुकुटमणी सुद्धा अच्छा, भेटलेला सर्वोत्कृष्ट आहे. विद्यार्थी. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी. त्याचाही पुरस्कार तुला मिळाला. हो हो, तुझं अभिनंदन पुन्हा एकदा. धन्यवाद. आणि जाता जाता मला तुला असं विचारायचं की आजच्या युवकाला तू काय संदेश देऊ इच्छितोस, जेणेकरून हेही युवक तुझ्यासारखे कलावंत व्हावेत आणि चांगल्या पदव्या घेऊन स्वतःच्या पायावर उभं टाकावं आणि समाजात एक वेगळं स्थान निर्माण करावं. बरं, जाता जाता मला तुला असं विचारायचं की तू आजच्या युवकांना, आपल्या श्रोत्यांना काय संदेश देऊ इच्छितोस? मी एवढंच म्हणेन की प्रत्येकाचं एक ध्येय असतो, त्यांनी आपापलं सॉट अनालिसिस करावं आणि आपल्या ध्येयाकडे नेहमी वळत राहावं. आणि सॉट म्हणजे एस म्हणजे स्ट्रेंथ, अपॉर्च्युनिटी, वीकनेस आणि थ्रेट. तोच मराठीमध्ये मी आता सांगतो. बल, प्रत्येकाला एक स्ट्रेंथ असतो, आपली स्ट्रेंथ ओळखावी. प्रत्येक म्हणजे एक ध्येय असतो, काही आपलं एक आर्ट असतो किंवा एक टॅलेंट असतो, ते ओळखावं सगळ्यात अगोदर आणि त्याला धरूनच आपलं करिअर करायचा प्रयत्न करावा. बरोबर आहे. आणि संधी शोधावी. त्याच्यात संधी आपल्याला भविष्यात काय संधी आहेत? खूप संधी मिळतात, फक्त आपल्याला शोधण्याची गरज आहे. भागोगी तो खुदा भी मिल जाता है असं म्हणतात. तसंच आपण जर त्याच्या मागे लागलो तर आपल्याला खूप संधी मिळतील. त्या संधीला जर आपल्याला खरंच पाहिजे असेल तर लोकांचा आपल्याला प्रतिसाद पाहिजे किंवा आपण त्याच्यात बेस्ट पाहिजे. टू बी आयडल. आपल्यामध्ये काय विकनेस आहे हे शोधायचं. विकनेस उणीवा जे आहे ते उणीवा आपण शोधत राहावं आणि त्याला बाहेर काढावं. आणि आपलंच रेकॉर्ड आपण तोडायचा प्रयत्न करावा. तर आपलं भय पण निघून जातो आणि एक आपण स्वतः एक आयडल म्हणून समाजापुढे येऊ. तर भरत, तू आलास, आमच्याशी गप्पा मारलास, श्रोत्यांना बरीच माहिती सांगितलास. धन्यवाद. पुन्हा एकदा तुकडून हार्दिक अभिनंदन. खूप खूप धन्यवाद. आणि धन्यवाद. गुणी कलावंत भरत जेठवाणी यांची गोविंद हंबर्डे यांनी घेतलेली मुलाखत आपण आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून ऐकली.